सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीसिंग महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान कृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन. श्रोतेहो, आपण किती भक्तिभावाने ज्ञानेश्वर ऐकत आहात. आपणाला साष्टांग नमस्कार. ऐकूया अध्याय 12. हे गुरुकृपादृष्टे, तुझा जय जयकार असो. तू कशी आहेस तर निर्मल, उदार, निरंतर, दुःखरहित आणि आनंद देणारी अशी सुप्रसिद्ध आहेस. हे गुरुकृपादृष्टे, विषयरूप सर्पाने मिठी मारल्यावर मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष तुझ्या योगाने उतरते. तुझ्या प्रसादरूपी लाटांचा पूर आला म्हणजे संसार तापापासून कोणाला त्रास होईल आणि शोकापासून कोण पीडा पावेल. हे स्नेहाळे, तुझ्यापासून सेवकाला योगसुखाचे चमत्कार प्राप्त होतात व मी ब्रह्म व्हावे अशी जी सेवकाची हौस तीही तू पूर्ण करतेस. भक्ताला तू आपल्या योगशक्तीने अंकावर कौतुकाने बसवून हृदया आकाशरूपी पाळण्यात आपल्या उपदेशाने निजवून झोके देतेस. मन विषयापासून परांगमुख करून व आत्मज्योतीची ओवाळणी करून मन आणि पवन यांची खेळणी करतेस आणि सेवकाकडून आत्मसुखाची बाळलेणी लेववितेस. जीवनकलेचे अमृतपान देऊन हंस हा सोहम या अखंड ध्वनीचा हातात खुळखुळा देऊन समाधी सुखाचा बोध करून निजवितेस. म्हणून तू साधकांची माता आहेस आणि तुझे पाय धरल्याने ज्ञानमात्राची प्राप्ती होते. याकरिता मी तुझा आश्रय सोडित नाही. हे सद्गुरू कृपादृष्टे, तुझी ज्याच्यावर दया होते तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करताच होतो. म्हणून हे श्रीमान अंबे, तू सेवकाच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी कल्पलताच आहेस. तर या गीतेचा अर्थ सांगण्याची मला आज्ञा दे. माते, या माझ्या ग्रंथात नवरसांचे सागर, अलंकाराच्या खाणी आणि भावार्थाचे पर्वत निर्माण कर. देश भाषारूप जमिनीत अलंकाररूप सोन्याच्या खाणी उघडून विचाररूप वेलींची दाट लावणी कर. त्यात संवादरूप फळांचे ठेवे आणि मार्मिक अर्थरूपी सतत राहणाऱ्या अशा पुष्कळ बागा लाव. पाखंडरूपी दरडी व वितंडवादरूपी आडवाटा मोडून कुतर्करूपी दुष्ट हिंसक जनावरे नाहीशी कर. मला श्रीकृष्णाचे गुण नेहमी गाण्यास उद्युक्त कर आणि श्रोत्यांना श्रवणरूपी राज्यावर बसव. मराठी भाषारूप नगरात ब्रह्मविद्या स्वस्त कर आणि सर्व लोकांनी सुखाच्या देण्याघेण्याचा व्यापार करावा असे कर. हे सदैव गुरुकृपादृष्टे माये, तू आपल्या कृपारूप पदराचे मला पांघरून घालशील तर याप्रमाणे ग्रंथ निरूपण आदी सर्व मी उत्पन्न करेन. एवढी विनंती ऐकल्याबरोबर गुरुकृपादृष्टीने ज्ञानेश्वराकडे अवलोकन करून असे भाषण केले की, तू आता गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात कर, फार बोलू नको. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, हा माझ्यावर महाप्रसादच झाला आहे, त्यामुळे आनंद पाहून मी आता गीतेच्या अर्थावरील कविता सांगेन, तिकडे लक्ष द्यावे. अर्जुन म्हणाला, देवा, याप्रमाणे एकनिष्ठ होऊन तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात ते आणि अव्यक्त आणि अविनाशी अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात ते, या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये खरे तत्व कोणास समजले आहे? सकल वीर्य शिरोमणी, सोमवंशाचा विजयध्वज आणि पंडूचा मुलगा जो अर्जुन, तो म्हणाला, हे श्रीकृष्णा, ऐकले का? तुम्ही जे मला विश्वरूप दाखविले ते अद्भुत असल्यामुळे माझ्या चित्तास भीती उत्पन्न झाली आणि तुमच्या या सगुण मूर्तीची सवय असल्यामुळे माझ्या मनाने तिचीच आवड घेतली. परंतु देवा, तुम्ही माझा निषेध केला. तरी साकार आणि निराकार ही दोन्ही रूपे निस्संशय तुमचीच आहेत. भक्तीने सगुण रूपाची आणि योगाने निर्गुण रूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठ नायका श्रीकृष्णा, तुमची प्राप्ती करून घेण्याकरता या दोन वाटा असून साकार आणि निराकार हे दोन उमरे आहेत. हे पहा, 100 भार वजनाच्या सोन्याच्या गटास जो कस लागतो तोच कस त्या गटातील थोडे सोने निराळे करून त्यास लावला तरी लागतो. म्हणून व्यापक अथवा एकदेशीय रूपाची योग्यता सारखीच आहे. अमृताच्या समुद्रात जे सामर्थ्य आहे तेच चुळकाभर अमृतातही आहे आणि माझ्या मनाचा अनुभव खरोखर हाच आहे. पण याकरता मला तुम्हाला काही विचारावेचे आहे. देवा, तुम्ही जे क्षणभर व्यापक रूप धारण केले होते तेच तुमचे खरे स्वरूप किंवा ती लीला आहे हे समजण्याची माझी इच्छा आहे. तर तो जो
आपली सर्व कर्मे तुमच्याच करता करतो, ज्याला तुमच्याशिवाय श्रेष्ठ असे जगतात दुसरे काहीही नाही आणि ज्याने आपले सर्व मनोधर्म तुमच्या भक्तीला विकले आहेत, याप्रमाणे हे श्रीहरी, जे भक्त सर्वतोपरी तुमची मूर्ती हृदयात धरून उपासना करतात आणि जे तुमचे हृदय स्वरूप ओंकारापलीकडे असून वाणीने वर्णन करण्यास अशक्य आणि कोणत्याही वस्तूबरोबर ज्याची तुलना होत नाही, जे अविनाशी, निराकार, स्थलरहित, नामरहित आहे आणि ज्याची ज्ञानी लोक हे सोहम भावाने उपासना करतात, त्या ज्ञानांमध्ये व भक्तांमध्ये हे श्री अनंता खरा योग कोणास समजला ते सांगा. अर्जुनाच्या या बोलण्याने जगतबंधू श्रीकृष्ण संतोष पाहून म्हणाले, वाह वाह, प्रश्न विचारण्याची शैली तर तुला फार चांगली साधली आहे. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून नित्ययुक्त होतसासे जे उत्कृष्ट श्रद्धेने मला बसतात, त्यांनी भक्तियोग खरा जाणला असे मी मानतो. माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून नित्ययुक्त होऊन जे उत्कृष्ट श्रद्धेने मला बसतात, त्यांनी भक्तियोग खरा जाणला असे मी मानतो. हे पहा की अस्तमानाच्या समयी सूर्यबिंब नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे त्याच्या मागे किरण जातात, किंवा अर्जुना पावसाळ्यात नदी अधिक वाढते, त्याप्रमाणे माझी भक्ती करताना ज्यांच्या ठिकाणी नित्य नवी श्रद्धा दृष्टीस पडते, अथवा समुद्रास मिळाल्यावरही जिच्यामध्ये मागून अनिवार्य लाटा येतच असतात, त्या गंगेप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी पूर्ण प्रेमभाव उचंबळत असतो, तसेच दिवस आणि रात्र मनात न आणता काया वाचा मने करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून जे माझी उपासना करतात आणि याप्रमाणे जे भक्त आपणा स्वतःला माझे ठिकाणी वाहून घेतात, त्यांनाच मी परमयोगयुक्त असे समजतो. प्राणीमात्रांचे हित करण्याविषयी तत्पर आणि सर्वत्र समदृष्टी असे जे पुरुष सर्व इंद्रियांचे नियमन करून अव्यक्त, अनिर्देश्य, सर्वव्यापी, अचिंत्य, कुटस्थ, अचल आणि शाश्वत अशा नाशरहित ब्रह्माची उपासना करतात, ते मलाच येऊन मिळतात. आणि अर्जुना, दुसरे जे माझे ज्ञानी भक्त आहेत, ते आपण ब्रह्म झालो अशी वृत्ती धरून निराकार जे ब्रह्म ते प्राप्त करून घेण्याची खटपट करतात. जे मनाला अचिंत्य आणि बुद्धीला न समजणारे ते इंद्रियांना कसे समजेल? परंतु ध्यानासही गूढ असल्यामुळे जे एके ठिकाणी सापडत नाही आणि ज्याला कोणताही आकार नाही, जे सर्व ठिकाणी सर्व रूपाने नेहमी असते आणि ज्याची प्राप्ती झाली असता चिंतन आपोआप थांबते, जे कधी झालेही नाही आणि होणारही नाही, तसेच जे आहे तसे असेही नाही व नाही असेही नाही, म्हणजे ज्याच्या प्राप्तीविषयी उपायच नाही, जे चालत नाही, हालतही नाही, जे संपत नाही, दूषितही होत नाही, ते ज्यांनी आपल्या अंगबळाने स्वाधीन करून घेतले आहे. वैराग्यरूप मोठ्या अग्नीने विषयरूप सैन्य जाळून जे आपली होरपळलेली इंद्रिये मोठ्या कष्टाने धारण करतात, मग संयमनाचे पाशाने उरफाटी करून हृदयाच्या गुहेत ती कोंडतात. अपान वायूच्या द्वाराला आसनाची बळकट मुद्रा लावून मूलबंधाचे बुरुज उभे करतात. आशेचे बंधन तोडून व अधीरपणाचे कडे दूर करून निद्रारूप अंधार नाहीसा करतात. मूळबंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील सप्तधातूंची होळी करून व्याधींची शिरे षटचक्रास अर्पण करतात. मग कुंडलिनीचा टेंभा आधार चक्रावर उभा करून त्या उजेडात आनंदाने मस्तकापर्यंत जातात. नवद्वारांच्या चौकीत इंद्रिय निग्रहाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीची वाट मोकळी करतात. प्राणशक्तीरूप चामुंडा देवी पित्यर्थ संकल्परूपी मेंढे मारून मनोरूपी महिषासुराचे मस्तक बळी देतात. इडा आणि पिंगला या नाड्यांचे ऐक्य करून व अनहत ध्वनीचा गजर करून जीवनकलेच्या तलावापर्यंत जाऊन ठेपतात. मग सुषुम्ना नाडीच्या मध्य विवरातील कोरीव दादराने वर चढून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत मजल गाठतात. नंतर मकाराचा कठीण जिना चढून आणि माया खाकेस मारून ब्रह्मास मिळतात. याप्रमाणे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवून ब्रह्मप्राप्ती करून घेण्याकरता योगादी कठीण मार्ग
वेळ न लागता स्वाधीन करून घेतात. अशा प्रकारे अर्जुना आपली अदलाबदल अवयवाशी करतात, तेही मलाच येऊन मिळतात. बाकी योगाच्या बळाने त्यांना अधिक काही प्राप्ती होते असे नाही, उलट जास्त यातना मात्र सोसाव्या लागतात. निर्गुण ब्रह्माची उपासना करणाऱ्या देहधारी पुरुषांना उपासनेचे कष्ट होऊन अव्यक्त गती फार प्रयासाने प्राप्त होते. प्राणीमात्राला प्रिय, अनाश्रित आणि अव्यक्त असे जे ब्रह्म ते भक्तीशिवाय प्राप्त करून घेण्याची जे इच्छा करतात, त्यांना वाटमारी अशी की इंद्रादिके पदे ती माळ घालतात आणि रिद्धिसिद्धीची जोडी ब्रह्मप्राप्तीच्या आड येते. कामक्रोधादी पुष्कळ उपद्रव उत्पन्न होतात आणि निराकार परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याकरता त्यांना शून्याशी म्हणजे आकाशाशी झटावे लागते. तहान लागली असता तीच पिऊन तृप्त व्हावे लागते. भूक लागली असता तीच खाऊन समाधान करावे लागते आणि रात्रंदिवस हाताच्या वावांनी निराकाराच्या प्राप्तीकरता वाराच मोजावा लागतो. दिवसा उन्हात निजणे, इंद्रियांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे विलास करणे आणि झाडाबरोबर मित्रभावाने बोलणे, थंडी नेसणे, ऊन पांघरणे, पावसात बसणे, किंबहुना अर्जुना पतीशिवाय रोज सती जाणे, अशा प्रकारचा हा योग होय. या ठिकाणी पतीकरिता अग्निप्रवेश करण्याचे किंवा हव्यकव्याचे निमित्त नसूनही मृत्यूबरोबर नित्य नवी लढाई करावी लागते. असे मृत्यूहूनही तिखट आणि कडक जे विष ते गिळवेल का? अरे, डोंगर गिळताना तोंड नाही का फाटणार? म्हणून हे महावीरा, जे असे योगसाधन करण्यास निघाले त्यांच्या नशिबी दुःखाचा शेलकाच वाटा आला. हे पहा, लोखंडाचे चणे जेव्हा बोथऱ्याला खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याचे पोट भरेल का प्राण जाईल हे काही समजत नाही. म्हणून समुद्र कोणी बाहूंनी तरुण गेला आहे का? किंवा आकाशात कोणी पायांनी चालला आहे का? समरांगणात गेल्यावर अंगावर समोर वार न होता सूर्यलोक प्राप्त होईल का? यास्तव अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूबरोबर धावण्याची पैज मारता येणार नाही, त्याप्रमाणे देहाभिमानी जीवाला निराकाराची प्राप्ती होणार नाही. असे असूनही मनात इच्छा धारण करून जे अव्यक्त प्राप्तीविषयी झटतात ते क्लेशास पात्र होतात. म्हणून पार्था, ज्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केला आहे त्यांना असे कष्ट सोसावे लागत नाही. जे मतपर होऊन सर्व कर्मे मला अर्पण करून आणि माझे ध्यान करून अनन्य भावाने माझी उपासना करतात, आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी कर्मे करायची ती सर्व कर्मे इंद्रिय सुखाने आचरतात व सर्व कर्मे यथाविधी मला अर्पण करून आणि निषिद्ध कर्मे टाकून कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात, याप्रमाणे अर्जुना सर्व कर्मे मला अर्पण करून कर्मनाश करतात. आणखी कायिक, वाचिक, मानसिक जी कर्मे त्यांनाही माझ्याशिवाय सोय नसते, असे जे निरंतर माझी सेवा करून मतपर होतात ते माझ्या ध्यानाच्या निमित्ताने माझे राहण्याचे ठिकाण होतात. त्यांची आवड माझ्याशी व्यवहार करून बिचारी मुक्ती आणि भुक्ती ही गरीब कोळे टाकून देते. याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी आपला जीव, मन आणि शरीर मला अर्पण केले त्यांची एखादी गोष्ट मी करतो असे काय सांगू, कारण त्यांच्या सर्व इच्छा मलाच पूर्ण कराव्या लागतात. पार्था, त्या माझे ठिकाणी चित्त समर्पण केलेल्या भक्तांचा मी जन्ममरणयुक्त संसार समुद्रापासून लवकरच उद्धार करतो. किंबहुना पार्था, जो आपल्या मातेच्या उदरी जन्म घेतो तो तिचा कितपत आवडता असतो हे सांगावयास नकोच. त्याचप्रमाणे माझे भक्त कोणी आणि कसलेही असोत त्यांना मी आवडता आहे व तेही मला आवडते आहेत, आणि त्यांना जे त्रास देणारे असतील त्यांचा नाश करण्याचा मी पत्करच घेतला आहे. बाकी माझ्या भक्तांना संसाराची चिंता का असावी? हे पहा की श्रीमंताच्या बायकोला कधी कोराण्य मागण्याचा प्रसंग येईल का? याचप्रमाणे माझे भक्त माझ्या कुटुंबापैकीच आहेत असे मी समजतो. अर्थात त्यांना कोणतेही संकट आले तर त्याची लाज मला नाही का? माझे भक्त या सृष्टीत जन्ममृत्यूच्या लाटात बुडत आहे असे पाहून माझ्या पोटात कसेसेच झाले. भवसागराच्या लाटांची कोणाला भीती वाटत नाही, अर्थात त्यांची माझ्या भक्तांनाही भीती वाटतेच. म्हणून अर्जुना, रामकृष्णादी अवतार घेऊन या मृत्यूलोकी त्यांच्या गावी मी धाव घेतली. माझ्या सहस्रनामरूपी नावा तयार करून या संसाररूप सागरात मी त्यांना तारक झालो असे समज. जे उपाधिरहित होते त्यांना मी माझे
ध्यान करण्यास सांगितले आणि जे परिवारासह आले त्यांना नावेवर बसण्यास सांगितले, म्हणजे त्यांना नामस्मरण करण्यास सांगितले. काही भक्तांच्या पोटाला प्रेमरूपी सांगाडा बांधून त्यांना मुक्तिरूप तटाला आणले. परंतु ज्यांनी म्हणून आपल्यास माझे भक्त म्हणविले, मग ते चतुष्पाद का असेना, त्यांना मी वैकुंठाच्या राज्यावर बसण्यास योग्य केले. म्हणून माझ्या भक्तांना कसलीही चिंता उत्पन्न होत नाही, कारण त्यांना तारणारा मी सदोदित उभा आहे. आणि ज्या वेळेस भक्त आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी अर्पण करतात, त्याच वेळेस ते आपल्या छंदात मला घालतात. याच कारणास्तव हे भक्तराया धनंजया, भक्ती मार्गाला लाग हा मंत्र मी तुला सांगतो. अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव आणि माझ्याच ठिकाणी बुद्धीची स्थापना कर. असे केल्यावर तू माझ्याच ठिकाणी वास करशील, यात मुळीच संशय नाही. अरे, एक मन आणि दुसरी बुद्धी ही निश्चयाने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वतनदार करून ठेव. याप्रमाणे ही दोन्ही मन आणि बुद्धी प्रेमाने माझ्या स्वरूपात बरोबर रीतीने एकत्र होऊन माझ्या ठिकाणी प्रविष्ट झाली, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. कारण मन आणि बुद्धी यांनी माझ्या ठिकाणी वास्तव केल्यावर तुझ्यात आणि माझ्यात दुजेपणा उरला का, सांग बरे. म्हणून दिवा मालवल्याबरोबर ज्याप्रमाणे त्याचे तेज नाहीसे होते, किंवा सूर्यबिंब मावळल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो, अथवा बाहेर निघू पाहणाऱ्या प्राणाबरोबर इंद्रिये बाहेर पडतात, त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी एकत्र होऊन जिकडे जातील तिकडे अहंकार हा त्यांचे बरोबरच आपोआपच जातो. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी ही दोन्ही कायम ठेव, म्हणजे सर्वव्यापक असा जो मी तोच तू होशील. अर्जुना, मी आपल्या गळ्याची शपथ वाहून सांगतो की या माझ्या बोलण्यात एक अक्षर देखील खोटे नाही. धनंजया, जर तू आपले चित्त माझ्या स्वरूपी स्थिर करण्यास समर्थ होणार नाहीस, तर अभ्यासाच्या योगाने मला प्राप्त करून घेण्याची इच्छा कर. अथवा जर मन आणि बुद्धी यासहित तू आपले चित्त माझ्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण करण्यास समर्थ नसशील, तर असे कर की या 8 प्रहरांपैकी मध्ये एक क्षणभर तरी मन आणि बुद्धी यांना माझ्याकडे लाव. या 8 प्रहरामध्ये एक क्षणभर तरी मन आणि बुद्धी यांना माझ्याकडे लाव. मग जितका वेळ तुझ्या मनाला माझ्या समागम सुखाचा अनुभव येईल, तितका वेळपर्यंत त्याला विषयाची अरुची निर्माण होईल. मग ज्याप्रमाणे शरद ऋतू सुरू झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याचप्रमाणे जसजसे माझ्या ठिकाणी तुझे चित्त गुंतेल तसे तसे ते प्रपंचातून बाहेर निघेल. अथवा ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब दिवसानुदिवस कमी होत जाऊन अमावस्येला नाहीसे होते, त्याचप्रमाणे अर्जुना, ते चित्त हळूहळू विषय उपभोगातून निघून माझ्या ठिकाणी लागता लागता शेवटी मद्रूपच होऊन जाते. अरे, अभ्यास योग ज्याला म्हणतात ना, तो हाच आहे असे पक्के समज. यापासून प्राप्त होणार नाही अशी कोणतीही वस्तू नाही. अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात फिरतात, कोणी वाघ सर्प यांना देखील निर्वैर करतात, विषसुद्धा पचनी पडते, समुद्रावरही पायवाट होते, आणि कोणी तर अभ्यासाच्या योगाने वेदासही हस्तगत करून घेतले आहे. म्हणून अभ्यास केला असता कोणतीही वस्तू प्राप्त होणार नाही असे नाही. याकरिता अभ्यासाच्या योगाने तू मला येऊन मिळ. अभ्यास करण्याचे देखील जर तुला सामर्थ्य नसेल, तर माझ्या उद्देशाने कर्मे करीत जा. माझ्या उद्देशाने कर्मे केलीस तरी तुला मोक्षप्राप्ती होईल. किंवा अभ्यास करण्याची जर तुझ्या अंगात शक्ती नसेल, तर तुझ्या आचरणाचा जो क्रम असेल तो तसाच राहू दे. इंद्रियांना कोंडू नको, उपभोग कमी करू नको, आणि आपल्या स्वतःच्या जातीचा अभिमान सोडू नको. आपले कुळधर्म कुळाचार यथाविधी कर. जी कर्मे करण्यास योग्य असतील ती सारी कर, आणि करण्यास अयोग्य असतील ती करू नको. याप्रमाणे सुखाने वागण्याची तुला मोकळीक आहे. परंतु काया वाचा मने करून जे व्यापार होतील ते मी करतो असे म्हणू नको. जो परमात्मा या विश्वाचा चालक आहे, तो कर्माचा करता कोण आणि कर्म न करणारा कोण हे सर्व जाणतो बरं का. जो परमात्मा या विश्वाचा चालक आहे, तो कर्माचा करता कोण आणि कर्म न करणारा कोण हे सर्व जाणतो. अमुक कर्म कमी झाले, अमुक कर्म जास्त झाले, याविषयी आपले मनात खेद बिलकुल मानू नको, आणि आपले जीवित आपल्या स्वरूप रूपी करून घे.
ज्याप्रमाणे माळी नेईल तिकडे पाणी हे निवांतपणे जाते, त्याचप्रमाणे मनातील कर्तृत्वाचा अभिमान टाकून द्यावा, म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचे ओझे बुद्धीवर पडत नाही. अमुक चांगले किंवा अमुक वाईट हा भेदच उरत नाही व चित्तवृत्ती माझ्या ठाई अखंड राहते. बाकी अर्जुना, वाट सरळ आहे किंवा वाकडी आहे याविषयी रथाला काही काळजी आहे का? जिकडे त्यास न्यावे तिकडे तो जातो. त्याचप्रमाणे जे जे कर्म तू करशील ते थोडे किंवा पुष्कळ आहे असे न म्हणता एकनिष्ठेने मला अर्पण कर. अर्जुना, अशा प्रकारे तू सर्व कर्माविषयी माझ्याच ठिकाणी भावना धरशील, म्हणजे सर्व कर्मे मलाच अर्पण केलीस, म्हणजे शरीर त्यागानंतर तू माझ्या पदालाच येशील. आता हेही करण्याला जर तू असमर्थ असलास तर मनाचा संयम कर आणि अनन्य भावे करून मला शरण येऊन सर्व कर्माच्या फलांचा त्याग कर. किंवा हे पंडुकुमारा, जर तुझ्याने मला कर्मे अर्पण करवणार नाहीत तर तू असे समज, कर्म करण्याला उद्युक्त करणारी जी बुद्धी तिच्या अगोदर किंवा पाठीमागून अथवा कर्माच्या अगोदर किंवा अंती माझी आठवण करणे तुला जर कठीण वाटले तर माझी वरचेवर आठवण करणे हेही एका बाजूस राहू दे. परंतु तू आपल्या बुद्धीचा विनियोग इंद्रिय निग्रह करण्यात कर आणि ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्यांच्या फलाची आशा धरू नको. ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली आपल्यास फळे आली असता त्यांची आशा न धरता ती टाकून देतात, त्याचप्रमाणे जी जी कर्मे पूर्ण होतील त्यांच्या फलाची आशा सोडून दे. परंतु मला मनात आठवून किंवा मला उद्देशून कोणतीही कर्मे करावी ही खटपट न करता सर्व निष्फळ होऊ दे. ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडला असता किंवा अग्नी बी पेरले असता निष्फळ होते, त्याचप्रमाणे जे जे कर्म तू करशील ते स्वप्नवत मान. अरे, ज्याप्रमाणे पिता आपल्या कन्येविषयी अभिलाषा बाळगत नाही, त्याप्रमाणे जी जी कर्मे तू करशील त्यांच्या फलप्राप्तीची इच्छा करू नकोस. ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाला आकाशात व्यर्थ जाते, त्याचप्रमाणे कर्मापासून उत्पन्न होणारी फळे व्यर्थ जाऊ दे. अर्जुना, कर्मे करून त्यांच्या फळाची इच्छा न करणे हा जरी सामान्य मार्ग वाटत आहे तरी सर्व योगात हा श्रेष्ठ आहे बरं. याप्रमाणे कर्मे करून त्यांचा फलत्याग केला म्हणजे ती कर्मे पुनर्जन्मास कारणीभूत होत नाही. जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, तसे या देहाने याच जन्मी पुन्हा देह धारण करणे संपते, किंबहुना जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते. परंतु अर्जुना, अभ्यासाच्या योगाने ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावर ध्यान करता येते. नंतर सर्व मनोवृत्ती आणि धर्म ध्यानाला आलिंगन देतात, तेव्हा सर्व कर्मे आपोआप दूर राहते. जेव्हा कर्मे आपोआप दूर राहते तेव्हा फलाची इच्छा नाहीशी होते. असे झाल्यावर सर्व शांती आपल्या अधीन होते. म्हणून हे सुभद्रापते, शांती उत्पन्न होण्याचा हाच एक मार्ग आहे. तेव्हा तुला अगोदर अभ्यासच केला पाहिजे. अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानाहून कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे, का की कर्मफलत्यागापासून शांती प्राप्त होते. पार्था, अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक कठीण आहे. नंतर कर्माच्या फलाची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षाही उत्तम आहे आणि त्यागापेक्षाही ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख विशेष आहे. हे महावीरा, याप्रमाणे हे ब्रह्मरूप प्राप्तीचे मार्ग असून याच टप्प्याने जो शांतीची प्राप्ती करून घेतो, जो कोणाचाही द्वेष करीत नाही, जो सर्व भूतांचा मित्र, जो दयाळू, जो ममत्व शून्य, सुख आणि दुःख ही दोन्ही ज्याला समान, जो क्षमावान आहे, त्याच्या मनात भूतमात्राविषयी द्वेष म्हणून मुळीच वसत नाही, त्याची सर्वत्र समदृष्टी असते. चैतन्याला जसा आपपर भाव नाही, पृथ्वी ज्याप्रमाणे उत्तम मनुष्याचा भार सहन करावा आणि अधमाचा करू नये असा भेद बाळगीत नाही, अथवा कृपावंत प्राण्याला ज्याप्रमाणे राजाचे देहात राहावे आणि रंकाच्या देहात राहू नये, कृपावंत प्राणाला ज्याप्रमाणे राजाचे देहात राहावे आणि रंकाच्या देहात राहू नये असे वाटत नाही, किंवा पाणी ज्याप्रमाणे गायीची तहान भागवावी आणि वाघाला विषाप्रमाणे होऊन मारावे असे मनात आणत नाही, त्याचप्रमाणे प्राणीमात्राच्या ठिकाणी ज्याची सारखी मैत्री असून जो कृपेला आपण आधारभूत होतो, ज्याप्रमाणे
त्याप्रमाणे प्राणिमात्राच्या ठिकाणी ज्याची सारखी मैत्री असून जो कृपेला आपण आधारभूत होतो आणि मी आणि माझे असे ज्याच्या मनात उद्भवत नाही व सुख दुःख हेही ज्याचे मनात येत नाही, त्याचप्रमाणे क्षमेविषयी ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे आणि संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर राहण्यास जागा दिली आहे, जो सर्वदा संतुष्ट आहे, जो स्थिर चित्त आहे, ज्याच्या मनाचा संयम झाला आहे, ज्याचा निश्चय बळकट आहे आणि ज्याने आपले मन आणि बुद्धी मला अर्पण केली आहे, असा जो माझा भक्त तो मला अतिशय प्रिय आहे. वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने भरलेला असतो, तसा आनंदाचे उपचार केल्याशिवायही जो सहज आनंदात निमग्न असतो, जो आपले मन आपलीच शपथ घालून ताब्यात ठेवतो व ज्याच्या निश्चयाच्या बळाने निश्चयाला खरेपणा येतो, ज्याच्या हृदय मंदिरात एकाच आसनावर बसून जीव आणि परमात्मा हे दोन्ही विराजमान होतात, अशा योग संपत्तीने पूर्णत्वास पावला असून जो मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करतो आणि अंतर्यामी ध्यानयोगाने आणि बाहेरून अष्टांग योगाने जरी सिद्ध झाला तरी माझी भक्ती जो प्रेमाने करतो, अर्जुना तोच भक्त, तोच योगी, तोच मुक्त. फार काय सांगावे, तो स्त्री आणि मी पती इतका तुम्हाला आवडत आहे. छे असे नव्हे, तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रियकर आहे. परंतु हाही दृष्टांत या ठिकाणी कमीच आहे. तर आवडत्याची गोष्ट ही केवळ भुरळ पाडणारी भूलच होय. ही बोलून दाखविण्यासारखी गोष्ट नाही, परंतु आवडच आमच्याकडून वदविते आणि म्हणूनच आम्ही सहज अशी उपमा देऊन गेलो. बाकी प्रेमाचे वर्णन करता आले आहे का? अर्जुना, या सर्व गोष्टी बाजूला ठेव, कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता आवड दुप्पट वाढते. त्यातूनही कदाचित गोष्ट ऐकणाराही प्रेमळच भेटला तर त्या गोष्टीला उपमा देता येईल का? त्या गोडीला उपमा देता येईल का? म्हणून अर्जुना, तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्ट ऐकणार आहेस आणि त्यातून माझ्या प्रिय भक्ताचीच गोष्ट तुझ्याजवळ बोलण्याचा प्रसंग आला तर आता काय होईल ते हो, मी बोलतोच आणि बोलण्याचा प्रसंग आला हेही आपले भाग्य समजतो, असे म्हणून देव डोलू लागले. मग म्हणाले, अर्जुना, ज्यांना मी आपल्या हृदयात साठवून ठेवतो ना, त्या भक्तांची लक्षणे कोणती ती ऐक. ज्याच्यापासून लोकांना उद्वेग होत नाही, ज्याच्यापासून लोकांना उद्वेग होत नाही, लोकांपासून ज्याला संतोष होत नाही आणि लोकांपासून ज्याला संतोष होत नाही आणि विषय संबंधी आनंद, क्रोध, भय, त्रास या सर्वांपासून जो मुक्त असतो तो मला प्रिय आहे. ज्याप्रमाणे समुद्र शोभला असता जलचरांना त्याची भीती वाटत नाही आणि जलचरांचा पुष्कळ समुदाय वाढला असता समुद्रही त्याचा कंटाळा करीत नाही, त्याचप्रमाणे उन्मत्त जगाचा ज्याला खेद वाटत नाही आणि ज्याच्या योगाने लोकांनाही त्रास होत नाही. फार काय सांगावे, शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही ना, त्याचप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो असे मानून जो प्राणिमात्राला कंटाळत नाही. जग हेच शरीर बनल्यामुळे ज्याला आवडती नावडती गोष्ट असा भेदच राहत नाही आणि अशा प्रकारे द्वैतभाव नाहीसा झाला म्हणजे ज्याच्या ठिकाणचे आनंद आणि क्रोध हे विकार नाहीसे होतात. त्याप्रमाणे सुखदुःखापासून ज्याला बाधा होत नाही, जो भय, उद्वेग इत्यादिकांनी रहित असतो आणि इतकी स्थिती प्राप्त झाली असूनही जर तो माझी भक्ती करत असला तर त्याची मला फार फार आवड असते. त्या प्रेमाचे मी काय वर्णन करू अर्जुना? इतकेच नव्हे तर तो माझ्या प्राणांचा प्राण आहे, जो आत्मानंदाने तृप्त झाला आहे आणि रूपांतर घेऊन जो जन्मास आला आहे तो पूर्णता रूप तरुण स्त्रीचा पतीच होय. जो माझा भक्त निस्पृह, अंतर्बाह्य पवित्र, दक्ष, उदासीन, निर्भय आणि फलाच्या इच्छेने कोणतेही कर्म न करणारा असा असतो तो मला अत्यंत प्रिय आहे. ज्याच्या ठिकाणी अर्जुना इच्छा अगदी नसतेच नसते व त्याच्या वृत्तीत सुखाची नेहमी भर पडत असते. काशी क्षेत्र मोक्षप्राप्ती करून देण्याबद्दल प्रख्यात आहे, परंतु त्या ठिकाणी शरीर ठेवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. हिमालय पर्वतावर गेले असता दोषाचे शालन होते, परंतु तेथील हवा न मानवल्यामुळे जीवाची हानी होते. परंतु जे सज्जन आहेत त्यांच्यापासून जीवाची हानी न होता पवित्रता प्राप्त होते. दुसऱ्यास पावन करते म्हणून गंगाही पवित्र आहे
आणि तिच्या स्नानाने पाप आणि मनाचा तापही दूर होतात, परंतु तिच्यात बुडण्याची सुद्धा भीती असते. तशी भक्तिरूप नदीची खोली अपार आहे. तरी जो मनुष्य तिच्या मार्गाने जाईल तो न बुडता, त्याची प्राणहानी न होता त्याला अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो. ज्या संतांच्या समागमाने गंगेचेही पातक नाहीसे होते, त्या संत समागमापासून पवित्रता प्राप्त होईल किंवा नाही हे कशास विचारावे. म्हणून जो साधू आहे तो आपल्या पवित्रपणाने तीर्थालाही आश्रयभूत होऊन मनाचे सर्व विकार तसे दिशाच लावतो. तो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ असून पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्यदृष्टी असते त्याप्रमाणे त्याला ब्रह्मतत्व दिसते. ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापक असून अलिप्त आहे, त्याचप्रमाणे ज्याचे मन सर्वव्यापी असून कशानेही लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे पारध्याचे हातून पक्षी सुटून गेल्यावर निर्भय होतो तो पक्षी, त्याचप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर होऊन निरीच्छ बनलेला असतो. मेलेल्या मनुष्याला आपले अंग उघडे पडल्याबद्दल जशी लाज वाटत नाही, तसा जो नेहमी सुखी असून त्याला चांगले आणि वाईट अशी बिलकुल पर्वा नसते आणि कोणतेही कर्म आरंभ करण्यापूर्वी त्याच्या मनात कर्तृत्वाचा अभिमान बिलकुल नसतो. ज्याप्रमाणे अग्नी समर्पणाशिवाय आपोआप विझून जातो, सर्पणाशिवाय आपोआप विझून जातो, त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीकरता सांगितलेल्या अंगापैकी उपयम म्हणजे शांती ज्याच्या वाट्याला आलेला असते. अर्जुना, अशा प्रकारे आत्मस्वरूपाने ओतप्रोत भरलेला पुरुष द्वैताच्या पलीकडील तीरावर निघून जातो किंवा भक्तीपासून उत्पन्न होणाऱ्या सुखाकरता आपणच आपली 2 ठिकाणी वाटणी करून एकाचे नाव सेवक असे ठेवतो आणि सेवकाहून जो दुसरा त्याचे नाव देव असे ठेवून जो भक्ती न करणाऱ्या लोकास भक्तिमार्ग आचरून दाखवतो. त्याचीच आम्हाला प्रीती आहे. तो आपले निजध्यान होतो, तो आमचे निजध्यान होतो. किंबहुना तो मिळेल तेव्हाच आम्हा समाधान होते. त्याच्याच करिता मला हे अवतार घ्यावे लागतात, त्याच्याच करिता मला या ठिकाणी वास्तव्य करावे लागते आणि त्याच्यावरून मी पंचप्राणसुद्धा ओवाळून टाकतो. इतका तुम्हाला आवडता असतो. जो इष्ट वस्तूच्या लाभापासून हर्षाने उचंबळत नाही आणि ती न मिळाल्याचा खेद मानित नाही, तिचा वियोग झाला असताना शोक करीत नाही, ती प्राप्त होण्याबद्दल इच्छा करीत नाही आणि शुभाशुभ कर्माचा अत्यंत त्याग करतो आणि माझी भक्ती करतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. जो ब्रह्मप्राप्तीच्या लाभाप्रमाणे उत्तम असे दुसरे काहीच मानित नाही व म्हणून त्याला कोणत्याही विशेष उपभोगापासून आनंद होत नाही, जो आपणच विश्व असल्यामुळे सहजच दुजाभाव विसरतो, म्हणून ज्या पुरुषाचे मनातून द्वेष नाहीसा होतो, जी खरोखर आपली वस्तू आहे ती कल्पांतीही नाहीशी व्हावयाची नाही असे मनात पक्के समजून जो गतगोष्टीचा शोक करीत नाही आणि ज्या स्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही ते जो स्वतःच होऊन राहिला, तो कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही. वाईट अगर चांगले हे काहीच ज्याला वाटत नाही. ज्याप्रमाणे सूर्याजवळ रात्र आणि दिवस हा भेद मुळीच नसतो, त्याचप्रमाणे जो केवळ ज्ञानरूप होऊनही माझ्या भजनात आपला काळ घालवतो, त्या भक्ताप्रमाणे आम्हाला दुसरे आवडते असे कोणीच नाही. हे अर्जुना, तुझ्याच गळ्यासपत मी खरोखर हे सारं सांगतो. जो शत्रूशी आणि मित्राशी सारखा वागतो, मान आणि अपमान सारखा मांडतो, शीत उष्ण सुख दुःख सारखीच समजतो, ज्याने सर्व संग वर्ज केले आहेत, पार्था ज्याच्या मनात वाकडेपणाची गोष्टही नसते आणि जो शत्रू आणि मित्र या दोघांनाही सारखेच मानतो, किंवा अर्जुना, आपल्या घरच्या लोकांनाच उजेड पाडावा आणि व परक्यांना अंधार पाडावा हे ज्याप्रमाणे दिवा जाणत नाही, जो आपल्यावर तोडण्याकरता घाव घालतो किंवा जो आपल्यास लावतो त्या दोघांनाही झाड सारखीच सावली करते, किंवा ऊस हा जो पाणी घालून वाढवतो त्यासच गोड आणि जो चरकात घालून गाळतो त्याला कडू असा कधीच लागत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, शत्रू मित्र भाव ज्याच्या मनात नसतो आणि जो मान अपमानाचे ठिकाणी समबुद्धी ठेवतो, आकाश ज्याप्रमाणे तिन्ही ऋतूत सारखे असते त्याप्रमाणे जो थंडी व उन्हाळा या दोहो सारखेच मानतो. अर्जुना, मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिण आणि उत्तर या दोन्ही दिशांकडील वाऱ्यास सारखाच मानतो, त्याप्रमाणे सुख आणि दुःख प्राप्त झाले असता जो आपल्या मनाची समता ढळू देत नाही,
रावापासून रंकापर्यंत चांदणे जसे सर्वात सारखेच सुखकर असते, त्याचप्रमाणे जो प्राणी मात्र सारखेच मानतो, सर्व जगाला पाणी सारखेच सेव्य आहे, त्याचप्रमाणे ज्याची तिन्ही लोक इच्छा करतात, जो अंतर्बाह्य होणाऱ्या विषयांचे संबंध तसेच पुढे प्राप्त होणारे संबंध सोडून देतो आणि एकांतात राहून आपले मन आपल्या मनावर स्थिर करून सुख मानतो, ज्याला निंदा आणि स्तुती समान आहे, जो मौन धारण करतो, जे काही मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो, ज्यांचे कोणतेही ठिकाण ठरलेले असे नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे आणि जो माझी भक्ती करतो, तो मनुष्य मला प्रिय आहे, जो दुसऱ्याने आपली निंदा केली असता राग मानित नाही आणि स्तुती केली असता आपल्यास धन्य मानित नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापक असून त्याला कशाचे काही संसर्ग होत नाही, त्याचप्रमाणे निंदा व स्तुती यांची सारखीच गणना करून जो प्रपंचात आणि वनात आपली वृत्ती स्थिर सारखी ठेवून वागतो, खरे आणि खोटे भाषण मुखातून निघाले असता संकल्प वृत्ती नसल्याने ज्याचे मौन मोडत नाही आणि ब्रह्मस्थितीचा उपभोग घेण्यापासून जो कधीही दूर होत नाही, ज्याप्रमाणे पाऊस न पडला तरी समुद्र आटत नाही, त्याचप्रमाणे आपले इच्छेप्रमाणे जरी गोष्टी घडल्या तरी जो संतोष मानित नाही आणि इच्छेविरुद्ध घडल्या तरी रागवत नाही, आणि ज्याप्रमाणे वायूचे राहणे एका ठिकाणी नसते, त्याप्रमाणे जो कोठेच आश्रय करून राहत नाही, ज्याप्रमाणे वायू सर्व आकाशभर नित्य राहतो, त्याचप्रमाणे सर्व जग हे ज्याचे विश्रांती स्थान आहे, हे विश्वच माझे घर आहे अशी ज्याची पक्की समजूत झाली आहे, किंबहुना स्थावर जंगम विश्वच जो आपण बनला आहे, आणि अर्जुना असा पूर्णत्वास पोचला असूनही ज्याची माझ्या भजनाविषयी पूर्ण इच्छा आहे, त्याला मी आपल्या मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करतो. जो उत्तम पुरुष आहे त्याला मस्तक लवविणे यात काहीच नवल नाही, परंतु तिन्ही लोकीचे लोक ज्याच्या पायाचे तीर्थ घेऊन आपल्यास धन्य मानतात, असा जो मी तो त्याला मस्तकावर मी धारण करतो. तर ज्याची माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे त्याचा आदर सत्कार कसा करावा ही गोष्ट श्री शंकर गुरु होतील तरच समजणारी आहे. ज्याची माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे त्याचा आदर सत्कार कसा करावा ही गोष्ट श्री शंकर गुरु होतील तरच समजणारी आहे. परंतु ही गोष्ट राहू दे, कारण श्री शंकराचे वर्णन करू लागले म्हणजे खरोखर आपली स्तुती केल्याप्रमाणे होणार आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना हा दृष्टांत या ठिकाणी बरोबर नाही, तर अशा माझ्या भक्तांना मी आपल्या मस्तकावर धारण करतो. तो पुरुष चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो हातात घेऊन भक्तिमार्गाने जात असता जगाला कित्ता घालून देतो. तो ब्रह्मप्राप्तीचा पूर्ण अधिकारी असून मोक्षाची बांधसोड करतो, परंतु पाण्याप्रमाणे नम्र असतो. म्हणूनच त्याला आम्ही नमस्कार करतो, आपल्या मस्तकावर धारण करतो आणि त्याची टाच म्हणजे श्री वत्सलांचन चिन्ह आम्ही आपल्या हृदयावर धारण करतो. त्याचे गुणरूपी अलंकार आम्ही आपले वाणीकडून धारण करू, म्हणजे त्याचे गुणानुवाद आम्ही गाऊ, आणि त्याचे कीर्तिरूप अलंकार कानाकडून धारण करू, म्हणजे त्याचे यश कोणी गायले असता आम्ही ते ऐकू. असे जे माझे भक्त आहेत त्यांना पाहावे असे डोहाळे आम्हाला झाल्यावर नेत्ररहित असा जो मी तो अवतार धारण करून त्याला पाहतो आणि नेहमी आमच्या हातात असणाऱ्या कमळाने त्याचे पूजन करतो. 2 हातावर दुसरे 2 हात धारण करून त्यांना आलिंगन देण्याकरता मी अवतरलो आहे. त्यांच्या संगतीच्या सुखातिशयाने निराकार जो मी त्या मला देह धारण करावा लागला. फार काय सांगावे, जे माझे जीव की प्राण आहेत तेच एक आमचे परम मित्र आहेत असे म्हणण्यात विशेष गोष्ट ती कोणती? तर इतकेच नव्हे, परंतु जे त्यांचे चरित्र ऐकतात आणि जे माझ्या भक्तांच्या चरित्रांची प्रशंसा करतात तेही माझ्या प्राणाहून मला जास्त आवडतात. जे माझ्या भक्तांचे चरित्र ऐकतात आणि चरित्राची प्रशंसा करतात माझ्या भक्तांच्या, तेही माझ्या प्राणाहून मला जास्त आवडतात. अर्जुना, तुला जो हा पूर्ण रीतीने योग सांगितला तो भगवत प्राप्तीच्या उपायाने भरलेला असा पूर्ण भक्तियोग आहे. ज्या योगाच्या स्थितीची अशी थोरवी आहे की ज्याच्यावर मी प्रीती करतो आणि ज्याला आपल्या मनात व मस्तकावर धारण करतो, त्या ह्या योगाच्या रम्य
अमृत वर्षाव करणाऱ्या आणि धर्मास अनुकूल अशा गोष्टी ऐकून जे त्यांचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे त्या योगाच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवून ज्यांचे मनात तो उत्तम रीतीने ठसतो आणि त्याचविषयी आपले मनात पूर्ण विचार करून जे त्याचे आचरण करतात व ज्यांच्या मनाची खरोखर अशी स्थिती होते, त्यांना चांगल्या शेतात पेरणी केली असता जसे उत्तम पीक येते तसे उत्तम फल प्राप्त होते. परंतु मला परमश्रेष्ठ मानून व माझ्या ठिकाणी प्रेम धरून सर्व व्यापक मी असे जे मानतात तेच या जगतात माझे भक्त आणि योगी होत. आणि म्हणूनच पार्था, त्यांच्याविषयी मला अतिशय प्रेम आहे. ज्यांना भक्तिकथा अत्यंत आवडते तेच या जगात आमचे तीर्थ, तेच क्षेत्र आणि तेच पवित्र पुरुष आहे. ज्यांचे आम्ही ध्यान करावे तेच आमचे पूर्ण दैवत आणि त्याशिवाय आम्हाला दुसरी कोणती गोष्ट आवडती नाही. त्यांचाच आम्हाला नाद लागतो आणि तेच आमचा ठेवा होत. फार काय सांगावे, त्यांना पाहिल्याशिवाय आम्हाला समाधानच होत नाही. हे पंडुसुद्धा, माझ्या प्रेमळ भक्तांच्या गोष्टी जे सांगतील तीच आमची परमदेवता असे आम्ही मानू. माझ्या प्रेमळ भक्तांच्या गोष्टी जे सांगतील तीच आमची परमदेवता आहे असे आम्ही मानू. संजय म्हणतो, सर्व जगास आनंद देणारा आणि सर्व जगाला व्यापून उरणारा जो मुकुंद तो याप्रमाणे बोलला. राजा धृतराष्ट्रा, जो निर्मळ, निष्कलंक, लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचे रक्षण करणारा, शरण जाण्यास योग्य, देवांना सहाय्य करणे हेच ज्याचे शील आणि लोकांचे लालन पालन करणे हीच ज्याची लीला आणि शरणागताचे रक्षण करणे हाच ज्याचा खेळ आहे, जो धर्म आणि कीर्ती यांनी स्वच्छ शोभणारा, दान करण्यात ज्याचा अगाध सरळपणा आहे आणि जो निरुपम बलवान असून बळीच्या प्रेमसंबंधाने बद्ध झाला आहे, जो भक्तजनांचा कनवाळू, प्रेमळ जनाशी मोकळ्या मनाने वागणारा, खऱ्या रीतीने वागणाऱ्यांचा तारक आणि 14 विद्या आणि 64 कला यांचा निधी, 14 विद्या 64 कला यांचा निधी, तो भक्तांचा राजा वैकुंठ नायक श्रीकृष्ण भगवान दैवशाली अशा अर्जुनास सांगता झाला आणि ते त्यांनी ऐकले. संजय आणखी म्हणतो, हे राजा धृतराष्ट्रा, यापुढे कथा सांगण्याचा जो प्रकार आहे तो ऐक. तीच रसभरीत गोष्ट मराठी भाषेत आम्ही सांगू, ती ऐका. ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, तुम्हासारख्या संतांना आम्ही शरण जावे हेच आम्हास आमच्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी शिकविले आहे. अध्याय 12. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.